अकबर आणि बिरबलाच्या गोष्टीमधली लहानपणी ऐकलेली ही प्रसिद्ध गोष्ट आठवतेय का? एकदा अकबरानं एक रेष काढली आणि मूळ रेषेला हात न लावता ती छोटी करायला सांगितली. नेहमीप्रमाणेच बिरबलाने या आव्हानाचा स्वीकार केला आणि त्या रेषेच्या शेजारी एक लांब रेष काढली, ज्यामुळे मूळ रेष लहान वाटू लागली. म्हणजेच बिरबलाने मूळ रेषेला हात न लावता ती छोटी करून दाखवली. हाच युक्तिवाद बिझनेसलाही लागू होतो. स्पर्धकांशी 2 हात करण्याऐवजी जर स्वतःमधल्या कार्यक्षमता वाढवल्या तर आपल्या व्यवसायाला मोठं करता येतं. यासाठी नेमकी कोणती पावलं उचलायची याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. हॅलो मित्रांनो, मी अर्पिता. गेली 15हून अधिक वर्ष बिझनेस फायनान्स आणि फायनान्शियल लिटरसी या विषयात काम करते आहे. कोणत्याही व्यवसायाची क्षमता आणि संसाधनं ओळखायची कशी आणि त्याचा व्यवसाय वाढीसाठी पुरेपूर वापर कसा करायचा हे आपण या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, फाउंडर साऊंड्स ग्रेट LLP. येस अर्पिता, एका नवीन एपिसोड सोबत आपण आलेलो आहोत परत, आणि आपण लगेच सुरुवात करूया, कारण हे सगळे डिटेल्स मला खरोखर जाणून घ्यायचे आहेत बिझनेस संबंधीचे. सो पहिला प्रश्न विचारतो, आपल्या व्यवसायाची संसाधनं म्हणजेच रिसोर्सेस आणि क्षमता म्हणजे नेमकं काय, त्या कशा ओळखायच्या आणि त्यात तसं मॅप करणं का इतकं महत्वाचं असतं? व्यवसाय करताना सुरुवातीला फक्त आर्थिक तत्व किंवा इंडस्ट्री डायनामिक्स यांचाच विचार केला जातो, पण ही नाण्याची एक बाजू आहे. नाण्याची दुसरी बाजू म्हणजे तुमची अंतर्गत ताकद, म्हणजे तुमचे इंटरनल रिसोर्सेस आणि तुमच्या कॅपॅसिटीज. तर रिसोर्सेस म्हणजे काय किंवा कॅपॅसिटीज म्हणजे काय? तर तुमच्या कार्यक्षमता आणि परिणाम यांचे सुधारणा करण्यास ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत किंवा व्यवसायाने त्यांना नियंत्रित केलं आहे अशा गोष्टी, याचा प्रभावीपणे वापर करणं बिझनेसमध्ये खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमच्या बिझनेसची एफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस वाढवण्यासाठी ज्या काही गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या वाटतात त्या तुम्ही जर कंट्रोल करू शकत असाल तर त्याला रिसोर्सेस म्हणायचं. हे रिसोर्सेस मूर्त किंवा अमूर्त स्वरूपात असतात, म्हणजे टँजिबल किंवा इनटँजिबल. रिसोर्सेस म्हणजेच जे काही संसाधनं किंवा ज्या काही तुमच्या क्षमता आहेत त्या व्यवसायाच्या धोरणाशी म्हणजे स्ट्रॅटेजिक ऑब्जेक्टिव्हशी मॅप करणं महत्त्वाचं आहे. ते फायनान्शियल किंवा नॉन फायनान्शियल अशा दोन्ही स्वरूपात असतात. त्याच्यामध्ये तुमच्या बिझनेसची जमेची बाजू, तुमची ताकद आणि तुमच्या वीकनेसेस म्हणजे तुमच्या अशा बाजू जिथे तुम्हाला काम करायची गरज आहे हे शोधण्यासाठी महत्त्वाच्या असतात. व्यवसायाची उद्दिष्ट म्हणजे गोल आणि संसाधनं म्हणजे रिसोर्सेस यांचा क्रम लावणं महत्त्वाचं आहे. हे जर क्रम व्यवस्थित लावता आला तर तुम्हाला योग्य निर्णय घेता येतात. याच्यामध्ये कल्पकता महत्त्वाची, खोलात जाऊन विचार करणं महत्त्वाचा, बाजाराचा विचार म्हणजे मार्केटचा विचार, त्याच्यानंतर तुमच्याकडे कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज कोणते असणार आहेत आणि याची शाश्वतता, या सगळ्यांचा याच्यात विचार केला जातो. अर्पिता, तू सांगतेस ते कळतंय, पण तरी मला अजून थोडं एक्सप्लेन करशील का? म्हणजे रिसोर्सेस असे काही त्याचे काही प्रकार असतात? आता रिसोर्सेस कसे ओळखायचे तर रिसोर्सेस साधारण 5 प्रकारचे असतात. भौतिक संसाधनं म्हणजे फिजिकल रिसोर्सेस, याच्यामध्ये तुमच्याकडे असणारे ॲसेट्स म्हणजे मशिनरीज, गाड्या, तुमच्याकडे असणारी इन्व्हेंटरी, या सगळ्याचा विचार केला जातो. नंतर येतात मानवी संसाधने किंवा ह्युमन रिसोर्सेस. याच्यामध्ये जो कोणी व्यक्ती व्यवसाय करतोय त्यांच्याकडे असलेलं एक्सपर्ट मॅनपॉवर, स्वतःची त्याची स्किल सेट, त्याच्यानंतर त्याचे टीम, त्याचे क्वालिफिकेशन्स, त्याच्यानंतर त्याच्याकडे जी असणारी टीम आहे त्याचं बिहेवियर, या सगळ्याचा विचार केला जातो. त्याच्यानंतर येतं अमूर्त संसाधने किंवा इंटँजिबल रिसोर्सेस, ज्याच्यामध्ये ब्रँड, ट्रेडमार्क्स, कॉपीराईट्स, त्याच्यानंतर कस्टमरच्या मनात असलेलं तुमचं रेप्युटेशन, याचा सगळ्याचा विचार केला जातो. नंतर येतं व्यवसायाच्या कार्यक्षमता म्हणजेच ऑर्गनायझेशनल कपॅसिटीज, ज्याच्यामध्ये बिझनेसच्या स्ट्रॅटेजीज, तुमच्या ऑपरेशनल प्रोसेसेस काय आहेत, तुमच्याकडे असलेले स्किल सेट मॅनेजमेंट लेवलचे म्हणजे लिडरशिप वगैरेचे, या सगळ्याचा विचार केला जातो. आणि आता सगळ्यात शेवटी किंवा 5वं म्हणूया, हे आहे आर्थिक संसाधने म्हणजे फायनान्शियल रिसोर्सेस. याच्यामध्ये तुमच्याकडचं वर्किंग कॅपिटल, तुमच्याकडे असलेली कॅश,
तुमच्याकडे असलेलं लोन, तुम्ही इन्व्हेस्ट केलेलं कॅपिटल, या सगळ्याचा विचार केला जातो. रिसोर्सेस आणि कॅपॅसिटीज या फार महत्त्वाच्या आहेत. ह्या तुमच्याकडे जितक्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजतील आणि त्याच्या वाढीसाठी तुम्हाला जेवढा प्रयत्न करता येईल तेवढं तुम्ही अधिक ठामपणे बिझनेसमध्ये उभं राहू शकणार आहे आणि जास्त काळ टिकू शकणार आहात. अर्पिता, तू अगदी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंस, पण तरीही आम्हाला एखाद्या उदाहरणाच्या माध्यमातून नेहमीसारखं जरा समजावून सांगशील? आता समजा एखादं उदाहरण घ्यायचं ठरलं तर एखाद्या फॅशन डिझायनरने स्वतःचं बुटीक सुरू करायचं ठरवलं तर तो रिसोर्सेस कसं मॅप करेल? तर सगळ्यात पहिल्यांदा तो जेव्हा भौतिक संसाधनांचा विचार करणार आहे तेव्हा तो बघणार आहे की माझ्याकडे नक्की स्टुडिओ कुठे असणार आहे, माझ्याकडे कुठल्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा उपयोग करून मशिनरीज घेणार आहे मी, त्याच्यानंतर कापडाचा स्टॉक कुठून येणार आहे, त्याची क्वालिटी कशी असणार आहे. त्याच्यानंतर जेव्हा तो मानवी संसाधनं किंवा ह्युमन रिसोर्सेसचा विचार करणार तेव्हा त्याच्याकडे असलेला टेलरचा स्किल सेट, शिवण्याची कला, म्हणजे जे कस्टमरने सांगितलंय एक्झॅक्टली तो ते करून देऊ शकतोय का, या सगळ्याचा विचार केला जाणार आहे. त्याच्यानंतर इनटँजिबल रिसोर्सेसमध्ये त्याच्या स्टुडिओची असलेली प्रतिष्ठा, ग्राहकांचे प्रकार, डिझाईनमध्ये असलेला युनिकनेस आणि सौंदर्यशास्त्राचा वापर तो कसा करून घेतो याचा विचार केला जाईल. त्याच्यानंतर जेव्हा तो व्यवसायाच्या क्षमता किंवा ऑर्गनायझेशनल कपॅसिटीजचा विचार करेल तेव्हा तो नवीन ट्रेंड्स कसे त्याच्यात जास्तीत जास्त इन्कॉर्पोरेट करू शकतोय का. त्याच्यानंतर सप्लाय चेन मॅनेजमेंट, म्हणजे त्याचे जे कापड आहे ते कसं येणार आहे त्याच्याकडे आणि ते ग्राहकांपर्यंत कसं पोहोचणार आहे, या सगळ्याचा विचार. त्याच्यानंतर दिलेली वेळ पाळणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे या व्यवसायासाठी, तर त्याबद्दलच्या त्याच्या असलेल्या स्टँडर्ड प्रॅक्टिसेस या सगळ्याचा विचार केला जाईल आणि याला रिसोर्स समजलं जाईल. आणि आर्थिक संसाधनांमध्ये त्याच्याकडे असलेलं वर्किंग कॅपिटल, कापड मिळवण्यासाठी त्याने केलेलं काही अरेंजमेंट्स, इकॉनॉमीज ऑफ स्केल, त्याच्यानंतर मार्केटिंगसाठी असलेलं बजेट, या सगळ्याचा सुद्धा विचार करू शकतो तो. राईट. म्हणजे अर्पिता, तू रिसोर्सेस विषयी बोलताना ते कसे मौल्यवान असतात, व्हॅल्युएबल असतात याविषयी सांगितलंस, पण तरीही म्हणजे आपल्या मते जी संसाधनं किंवा क्षमता व्यावसायिकाकडे आहेत त्या खरोखर महत्त्वाच्या आहेत का, हे कसं ओळखायचं? म्हणजे ते जोखण्याची काही पद्धत किंवा फॉर्म्युला असतो? रिसोर्सेस मौल्यवान आहेत की नाही ही लिटमस टेस्ट आहे रिसोर्सेसची. म्हणजे जर एखादी गोष्ट तुम्ही रिसोर्स म्हणून आयडेंटिफाय केली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा हे बघा की त्या गोष्टीमुळे तुमच्या व्यवसायाचं उत्पन्न वाढतंय का किंवा तुमचा एखादा खर्च कमी होतोय का. या सगळ्यामुळे त्या गोष्टी मौल्यवान आहेत की नाही हे कळतील. आता जर एखादी गोष्ट तुम्हाला प्रतिस्पर्ध्यापेक्षा वेगळेपणा तुम्हाला दाखवत असेल किंवा सिद्ध करण्यास मदत करत असेल किंवा एखाद्या गोष्टीमुळे ग्राहकांचे समाधान, त्यांची निष्ठा किंवा त्यांची विलिंगनेस टू पे या गोष्टींवर परिणाम होणार असेल किंवा एखादी गोष्ट वापरल्यामुळे तुमची गुणवत्ता वाढणार असेल, तुमची क्वालिटी कॉम्प्रोमाइज न करता तुमच्या प्रोडक्टची ऑपरेशनल कार्यक्षमता म्हणजे ऑपरेशनल कॅपॅसिटी सुधारण्यास मदत करत असेल का, किंवा एखाद्या कपॅबिलिटीमुळे तुमच्या कंपनीची उद्दिष्ट आणि गरजा जुळवता येत आहेत किंवा मार्केटमधली असलेली मागणी आणि तुम्ही करत असलेला सप्लाय या सगळ्यांचं जेव्हा गणित जमून येतं आणि तुम्हाला यामुळे स्पर्धात्मक सरसता म्हणजे कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज मिळवता येतं तेव्हा तो रिसोर्स मौल्यवान किंवा व्हॅल्युएबल आहे असं आपण म्हणू शकतो. अर्पिता, तू थेअरी तर एकदम परफेक्ट सांगतेस, पण तरी परत एकदा आणखी आम्हाला कळावं म्हणून उदाहरणे सांगशील या संदर्भातलं? समजा एखादं कॉफी शॉप ओपन करायचंय. आता त्याच्याकडे असलेले रिसोर्सेस जे आहेत ते मौल्यवान म्हणजे व्हॅल्युएबल आहेत की नाही हे कसं ठरवता येईल? तर त्याला वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. जसं मी मागे म्हटलं होतं तसं त्याला त्याची जागा कोणती आहे, बसण्याची व्यवस्था कशी केली आहे त्यांनी, आतील वातावरण कसं असणार आहे, त्याच्यानंतर उच्च गुणवत्तेची उपकरणं म्हणजेच एकसारखी कॉफी प्रत्येक वेळी त्याला कशी देता येईल, त्याच्यानंतर जे कॅफे त्याने निवडलंय त्याचं डिझाईन कसं आहे, तो त्याच्या कस्टमरला कशी वागणूक देतो, जास्तीत जास्त ग्राहक आकर्षित करण्यासाठी तो नेमकं काय करतो. जर चोखंदळ ग्राहक आला तर त्याला चांगल्या प्रतीची कॉफी त्याला देता येईल आणि निष्ठा कशी निर्माण होईल या सगळ्याचा विचार तो कसा करणार आहे. त्याची ब्रँड, त्याच्यानंतर तो इतर स्पर्धकांपेक्षा कसा वेगळेपणा दाखवू शकणार आहे, त्याची या व्यतिरिक्त त्याला ह्याचा पण विचार करायला लागणार आहे की त्याची कार्यक्षमता त्याला कशी वाढवता येईल, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट कसं करता येईल, त्याच्यानंतर वैयक्तिक ग्राहक सेवा त्याला देता येतील का, ग्राहकांचे अभिप्राय
त्याला कसे नोंदवता येतील आणि त्याच्यावर कसं काम करता येईल आणि या सगळ्याचा तो कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज कसा घेणार आहे आणि किती लवकर घेणार आहे यावर त्याचा कॅफे किती जास्त काळ टिकणार आहे आणि सक्सेसफुल होणार आहे हे ठरणार आहे. ओके, म्हणजे अर्पिता तू आता कॅफेविषयी बोलतेस, तर आपण पुण्यात राहतो, तर पुण्यात आज जर तू बघितलंस तर लिटरली शेकडो कॅफे आहेत. सो मग तू म्हणतेस तसं जर सेम मशीन प्रत्येकाकडे असेल तर मग वेगळेपणा कसा त्यात दिसेल, म्हणजे त्या रिसोर्सेस ते व्हॅल्युएबल कसे ठरतील आपल्याकडे जे आहेत ते? रिसोर्सेस व्हॅल्युएबल हा त्याचा पहिला पॅरामीटर आहे. दुसरा महत्त्वाचा पॅरामीटर असेल तो म्हणजे दुर्मिळपणा. म्हणजे तुमच्याकडे जे काही रिसोर्सेस तुम्ही आयडेंटिफाय केलेत ते किती दुर्मिळ आहेत, किती कमी जणांकडे आहेत, हे फार महत्त्वाचं आहे. ते कमी जणांकडे असल्यामुळे तुम्ही तुमचा वेगळेपणा सिद्ध करू शकता. व्यवसाय करत असताना तुम्ही देत असलेली सेवा किंवा उत्पादन जेवढं दुर्मिळ किंवा प्रतिकृती करण्यास जेवढं अवघड तेवढे जास्त ग्राहक आकर्षित करण्यात तुम्हाला मदत मिळते. म्हणजे इतर स्पर्धकांना एंट्री बॅरियर तर होतच, पण तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त काळ मार्केटमध्ये तो कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज घेऊ शकता. कमी स्पर्धक जास्त नफा, म्हणून तुम्ही जितके दुर्मिळ रिसोर्सेस, तुमचे दुर्मिळ संसाधनं शोधू शकाल तेवढं तुमचं गणित फायद्याचं असू शकतं. व्यवसायाला नवीनपणा आणणे, ते अधिक सक्षम बनवणे, या सगळ्यासाठी खूप काम करावं लागतं. आता एखादी गोष्ट दुर्मिळ आहे म्हणजे तुम्ही आयडेंटिफाय केलेला रिसोर्स रेअर आहे हे कसं ओळखायचं? तर सगळ्यात महत्त्वाचं मार्केट रिसर्च करणे, त्याच्यानंतर त्याचे राईट्स घेणे म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, कॉपी राईट्स, पेटंट्स, अशा गोष्टीने तुम्ही ते प्रोटेक्ट करू शकता. त्याच्यानंतर ग्राहकांच्या मनामध्ये पण काही धारणा निर्माण केल्याने सुद्धा तुम्ही दुर्मिळ होऊ शकता. त्याच्यानंतर स्पर्धकांची सेवा किंवा उत्पादन यांची तुलना तुमच्या प्रोडक्टशी केली तरी सुद्धा तुम्हाला लक्षात येतं की तुम्ही काय वेगळेपणाने देताय. यानंतर तुम्ही इंडस्ट्री एक्सपर्ट यांचाही ओपिनियन घेऊ शकता. म्हणजेच तू आत्ता जे म्हणालास की खूप कॉफी शॉप आहेत पुण्यात किंवा खूप कॅफेज आहेत, तर मग ह्याला प्रतिउत्तर ते मौल्यवान रिसोर्सेस आयडेंटिफिकेशन तर आहेच, पण तुम्ही किती वेगळेपणाने गोष्टी करताय. तुमच्या कॉफी बीन्सचं काही स्पेशालिटी आहे का? तुम्ही कॉफी सर्व करताना काही वेगळ्या पद्धतीने करताय का? तुमच्याकडचं ॲटमॉस्फिअर वेगळं आहे का? आणि ग्राहकाला असं वाटतं का की या प्रतीची किंवा या चवीची कॉफी कुठेच मिळणार नाही? तर तुम्ही तुमच्या रिसोर्सेसना व्हॅल्युएबल म्हणजे मौल्यवान आहे आणि ते दुर्मिळ सुद्धा आहे असं म्हणू शकता. जसं कोका कोला कंपनी जे सॉफ्ट ड्रिंक्स बनवतात त्यांच्याकडे सिक्रेट फॉर्म्युला आहे. खरं तर कोक करणं फार अवघड नाही आहे, पण त्या सिक्रेट फॉर्म्युलामुळे ते रिपीट करणं किंवा त्याची दुर्मिळता, त्याचं प्रतिकृती करणं अवघड झालं आहे. अशाच दुर्मिळ गोष्टी कशा होऊ शकतात तर लायसन्सेस असतात बरेच ठिकाणी, जसं IPLचा लायसन्स आहे किंवा फार्मा कंपनी करायची असेल तर त्याचे लायसन्सेस लागतात. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. किंवा काही काही वेळेला ग्राहकांचे परसेप्शन्स पण महत्त्वाचे असतात. जसं लक्स साबणाची जाहिरात आपल्याला आठवते, फिल्मी सितारों का मनपसंद साबण. म्हणजे यांच्या जाहिरातींमध्ये सगळ्या फिल्म आर्टिस्ट होते आणि लोकांना असं वाटायचं की हे वापरतात म्हणून मी वापरणार. सो अशा पद्धतीने तुमच्या व्हॅल्युएबल रिसोर्सेसना तुम्ही रेअर पण आहे असं कॅटेगरायझेशन करू शकता. आणि जितक्या गोष्टी मौल्यवान आणि दुर्मिळ तेवढं तुम्ही कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज घेण्याच्या फेवरमध्ये असू शकता. ओके, तो आता अर्पिता बोलताना कोका कोलाचं एक्झाम्पल देताना एक खूप महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केलास, तो म्हणजे तुमचं जे प्रॉडक्ट आहे तर त्याचं कोणी कॉपी करू नये, नक्कल करू नये. तर यासाठी नेमकी काय काळजी घेणं प्रत्येक व्यावसायिकाला महत्त्वाचं ठरतं, आणि तशी आपल्या प्रॉडक्टची सर्व्हिसची कॉपी होत नाहीये ना, तर यावर सतत नजर कशी ठेवायची? तुमचे रिसोर्सेस हे मौल्यवान आहेत आणि दुर्मिळ आहेत, पण त्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचं आहे की ते कॉपी करता येणार नाहीत किंवा त्याच्यामध्ये असं काहीतरी आहे की जे दुसऱ्याला रिपीट करणं कठीण आहे किंवा महाग आहे. म्हणजे ते रिपीट करता येईल पण त्याच्या मागची कॉस्ट एवढी जास्त आहे की तो ते करणार नाही. अशी स्थिती निर्माण करणं फार महत्त्वाचं आहे. मग ही कशामुळे होईल तर ही ऐतिहासिक स्थिती असू शकते. म्हणजे माझ्या पूर्वजांनी अशा मोक्याच्या ठिकाणी जागा घेऊन ठेवली आणि तिथे मी आत्ता माझा बिझनेस करते आणि तो फ्लरिश होतोय आणि तिथे आता दुसरी जागाच अवेलेबल नाही, अशी ऐतिहासिक स्थिती असू शकते. किंवा निमित्तामुळे तयार झालेली स्थिती असू शकते. म्हणजे करोना काळात खूप लिमिटेड लोकांना ट्रान्सपोर्ट ॲक्सेस होता, मग त्यांना तो बिझनेस करता आला. त्यानंतर काही रेग्युलेशन्समुळे तयार झालेली स्थिती असते. रेल्वेचा बिझनेस करणं हा फक्त गव्हर्नमेंटला सध्या अलाउड आहे.
सो जेव्हा तुमचा बिझनेस इनएमिटेबल म्हणजे तुमच्या बिझनेसचं अनुकरण करणं किंवा पर्यायी उत्पादन आणण्यासाठी कठीण असणं किंवा खर्चिक असणं या गोष्टींमुळे तुमच्या बिझनेसला कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज मिळतो. शिवाय दीर्घकालीन म्हणजे लॉंग टर्म कन्सिस्टन्सी मिळते. व्यवसायाचा एखादा रिसोर्स आहे जो मौल्यवान पण आहे आणि जो रेअर म्हणजे जो दुर्मिळ पण आहे, तो आता इनएमिटेबल म्हणजे अद्वितीय कसा करता येईल, तर त्याचं सतत निरीक्षण करणे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असलेल्या स्पेशल फॅक्टरचा वाढ होण्यासाठीचे प्रयत्न करणे, स्पर्धकांचा ॲनालिसिस करणे, त्याच्यानंतर इंटलेक्च्युअल क्षमता वाढवणे, त्याच्यानंतर संरक्षण करणे म्हणजे पेटंट्स, IP, कॉपीराईट्स यांचा उपयोग करणे, ग्राहकांना योग्य सेवा योग्य वेळी देणे, त्यांची निष्ठा निर्माण करणे, ब्रँड रेप्युटेशन निर्माण करणे, त्याच्यानंतर पुरवठा साखळी, कस्टमायझेशन या सगळ्यांवर लक्ष देणे. या सगळ्यामुळे तुम्ही इनएमिटेबल होऊ शकता. तुमचे रिसोर्सेस जितके मौल्यवान, दुर्मिळ आणि अद्वितीय तेवढं कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज मिळवण्यासाठी सस्टेनॅबिलिटीसाठी फार महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे हे सगळं चपळपणे आणि ह्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी ठेवणे. अर्पिता, थोडंसं नेहमीसारखं उदाहरणाच्या माध्यमातून सांगशील आम्हाला, म्हणजे जरा कळायलाही सोपं पडेल अजून. नक्कीच. आता आपण एक कम्पॅरेटिव्ह ॲनालिसिस करू. हिंदुस्तान मोटर्स म्हणजे ॲम्बॅसेडर माहिती असेल आपल्याला. हो. तर ती 1942 साली त्या कंपनीची स्थापना झाली आणि ॲम्बॅसेडरला म्हणजे 1958ला जेव्हा आली होती त्याला म्हणायचे किंग ऑफ इंडियन रोड्स. हिंदुस्तान मोटर्सची ऑटोमोटिव्ह क्षेत्रामध्ये महत्त्वाची भूमिका होती. भारतीय ग्राहकांची स्थिती समजून घेऊन त्यांनी योग्य वेळी त्या कार मार्केटमध्ये आणल्या. त्यानंतर 1960 साली राजदूत मोटरसायकल सुद्धा त्यांनी आणली. पण त्यानंतर त्यांनी नवीन शोध लावलेच नाहीत. ग्राहकांची जी पसंती बदलतीये किंवा मार्केटचे जे डायनामिक्स चेंज होत आहेत त्यांच्यावर त्यांनी फारसं काम केलं नाही आणि त्या सगळ्याशी त्यांनी जुळवून त्यांना घेता आलं नाही. आणि 2014 साली ॲम्बॅसेडरचं त्यांनी प्रोडक्शन ऑफिशियली बंद केलं. आता याच सेक्टरमधलं याच काळातलं आणि एक उदाहरण म्हणजे महिंद्रा अँड महिंद्रा. 1945 साली त्यांची स्थापना झाली. मार्केटचा अभ्यास करून त्यांनी ठरवलं युटिलिटी वाहनं आणि ट्रॅक्टर्स या सेगमेंटमध्ये उतरावं. त्यांनी हळूहळू त्यांचा पोर्टफोलिओ वाढवला. ऑटोमोटिव्हमध्ये, शेतीच्या साधनांमध्ये, एरोस्पेस, IT अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा बिझनेस एक्सपांड केला. 2002 साली आलेली स्कॉर्पिओ अतिशय लोकप्रिय ठरली. प्रतिस्पर्ध्यांचा अभ्यास करणे, रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर काम करणे, त्याच्यावर योग्य गुंतवणूक करणे, पोर्टफोलिओ वाढवणे आणि बाजारातली जी गतिशीलता आहे त्याच्याशी जुळवून घेणे, नेतृत्व टिकवून ठेवणे आणि या सगळ्यामुळे त्यांचे जे काही रिसोर्सेस होते ते मौल्यवान होते, दुर्मिळ होते आणि अद्वितीय होते. म्हणून महिंद्रा आणि महिंद्रा आजही लोकप्रिय आहे आणि ऑपरेशनल आहे. राईट. ही दोन्ही उदाहरणं खरोखर अगदी ॲप्ट आहेत. म्हणजे ॲम्बॅसेडरचं तू सांगितलीस ती केस स्टडी पण महत्त्वाची आहे आणि महिंद्राची ग्रोथ स्टोरी पण खूपच महत्त्वाची आहे. ॲम्बॅसेडर दुर्मिळ आहे बरं का, पण तशी दुर्मिळता आपल्याला अपेक्षित नाहीये. खरंय. म्हणजे दुर्मिळता असावी पण ते प्रॉडक्टच बंद एवढे दुर्मिळ ठरू नये ते. सो म्हणजे याच्यातनं उदाहरणांमधनं हे पण दिसतं की बऱ्याचदा आपल्याला आपल्याच क्षमतांची किंवा संसाधनांची जाणीव नसते का. तर म्हणजे आपले जे रिसोर्सेस आहेत, कॅपॅबिलिटीज आहेत, तर त्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी कंपनीची रचना त्या दृष्टीनं केलेली असणं का महत्त्वाचं ठरतं. तुमचे आयडेंटिफाईड रिसोर्सेस हे जे आहेत ते व्हॅल्युएबल आहेत, रेअर आहेत आणि इनएमिटेबल आहेत. या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पण चौथी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते तुम्हाला किती एफिशियंटली वापरता येतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही त्यांचा प्रभावीपणे उपयोग करू शकाल तेव्हा त्या रिसोर्सेसचं खरं कन्व्हर्जन होणारे कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज मिळवण्यामध्ये. संसाधनांचा पूर्णपणे आणि योग्य वापर करणं म्हणजे ऑप्टिमल युटिलायझेशन फार महत्त्वाचं आहे. अनावश्यक कामं किंवा डुप्लिकेशन ऑफ वर्क टाळणं महत्त्वाचं आहे. वेस्टेज कमीत कमी असणं किंवा शून्याच्या जवळ जाणं हे जास्त महत्त्वाचं आहे. व्यवसायाची ध्येय आणि त्यांचे संसाधनं यांची थेट जोड असणं, त्यांच्यामध्ये समन्वय असणं, त्यांचा एकमेकांशी सहयोग असणं फार महत्त्वाचं आहे. एकत्र येण्याने जर काहीतरी नवीन मिळत असेल तेव्हा फार महत्त्वाचं आहे किंवा एखादी समस्या सोडवता येत असेल तर 2 व्यवसायांनी पार्टनरशिप करणं फार महत्त्वाचं आहे.
कर्मचाऱ्यांचा सहभाग, त्यांना मिळत असलेले समाधान याची सुद्धा फार महत्त्वाची जोड हवी बिझनेसला. कर्मचारी कार्यबद्ध आहेत का? त्यांच्यामध्ये जी मूल्य आहेत ती बिझनेसच्या मूल्यांशी जोडली जात आहेत का? त्यांच्यावर योग्य पद्धतीने त्यांच्यावर काम केलं जात आहे का? त्यांना ट्रेनिंग्स दिले जात आहे का? तुमच्या बिझनेसमध्ये ऑर्गनायझेशनल हेरार्कीचं काही पॅरामीटर्स आहेत का आणि ते लिहिलेले आहेत का आणि कम्युनिकेटेड आहेत का? त्याच्यानंतर रिपोर्टिंग स्ट्रक्चर आहे का? स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस म्हणजे SOPs तुमचे लिहिलेले आहेत का? त्याच्यानंतर एम्प्लॉईजना कॉम्पेन्सेशन पॉलिसी किंवा जर काही गोष्टी झाल्या तर त्या रिलेटेड त्यांना मेडिक्लेम अशी वेगवेगळी संरक्षणं आहेत का? आणि या उपर मॅनेजमेंट सतत लर्निंग फेजमध्ये आहे का? आणि ते चेंजसाठी रेडी आहेत का? या सगळ्याचा उपयोग तुमच्या रिसोर्सेसना एन्हान्स करण्यासाठी आणि त्यांना जास्त पद्धतीने कॉम्पिटिटिव्ह करण्यासाठी मदत करतात. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर एकदा दीपाली माझ्याकडे आली आणि म्हणाली, मला ड्रायव्हिंग छान करता येतं आणि मला छान शिकवता सुद्धा येतं, तर मी ड्रायव्हिंग स्कूल काढू का? आता जेव्हा आपण ऑर्गनायझेशन किंवा बिझनेसच्या इंटरनल ऑपरेशनल कॅपॅसिटीजचा विचार करणार आहे तेव्हा दीपाली संसाधनांचा प्रभावी उपयोग कसा करते, ती इन्स्ट्रक्टर्स किंवा तिच्याकडे जे शिकवणारे ट्रेनर्स आहेत त्यांचे स्किल्स कसे डेव्हलप करते, व्यवस्थित वाहनं कशी देते, आधुनिक शिक्षण सामग्रीचा उपयोग करते का, हे सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. सर्वाधिक मागणीच्या वेळी संसाधनं योग्य वाटप करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. दीपाली ते करते का हे तिने बघितलं पाहिजे. तिच्या बिझनेसची ध्येय, उद्दिष्ट यांचा थेट संसाधनांशी कशी जोड लावता येईल हे महत्त्वाचं आहे. ग्राहकांना नीट समजून घेऊन अभ्यासक्रम बनवणे आणि तो राबवून घेणे या सगळ्याचा विचार केला पाहिजे. परवाना चाचणी घेताना काही मदत लागत असेल तर ती देणे, शिक्षणाचा अनुभव चांगला करणे, कर्मचारी वर्ग यांना समजून घेणे, या सगळ्याचा जेव्हा ती विचार करेल तेव्हा तिच्याकडे असलेले रिसोर्सेस हे सगळ्या पद्धतीने तिला मॅप करता येणार आहेत आणि कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज घेता येणार आहे. अर्पिता, कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजचा सारखा उल्लेख होतोय. आपण या आधीचा एक एपिसोडही त्याच्यावर केलेला आहे. तर मला सांग की कंपनीच्या क्षमतांमुळे कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज मिळतं का आणि ते दीर्घकाळापर्यंत टिकू शकतं का? तसंच कंपनीचं उद्दिष्ट ठरवताना ते प्रॉफिट मेकिंगपेक्षा कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज कसं मिळेल हे या दृष्टीने आखणं किंवा ठरवणं महत्त्वाचं असतं? नक्कीच. कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज हे फार महत्त्वाचं आहे. ते जर मिळवता आलं तर प्रॉफिट सुद्धा मिळवता येतं. सो कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजचा विचार करताना तुम्ही तुमच्याकडे असलेल्या रिसोर्सेसचा विचार केला पाहिजे. जसं आपण आत्तापर्यंत म्हणतोय तसं ते दुर्मिळ आहे का, ते व्हॅल्युएबल आहे का, ते इनएमिटेबल आहे का आणि ते किती चांगल्या पद्धतीने वापरता येईल हे सगळ्याचा विचार केला पाहिजे. संसाधनं जी आहेत ती फार महत्त्वाची असतात. दीर्घकालीन टिकाव्यासाठी, यशासाठी, ग्राहकाच्या पसंतीसाठी, बाजारपेठेतल्या चढउतारांचा सामना करण्यासाठी, या सगळ्यासाठी फार महत्त्वाची आहे. तुमचं ब्रँड इमेज, ग्राहकांची निष्ठा, त्याच्यानंतर अनुकूलता, इनोव्हेशन या सगळ्यांचा उपयोग होत असतो. नवीन स्पर्धकांना अडथळे निर्माण करण्यासाठी या रिसोर्सेसचाच फायदा होतो. शिवाय जे कोणी तुमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे त्यांना सुद्धा हेच महत्त्वाचं आहे की रिसोर्सेस काय आहेत, तुमच्या जमेच्या बाजू काय आहेत. जेव्हा तुम्ही शाश्वत स्पर्धात्मक फायदा या गोष्टीचा विचार करता तेव्हा स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट हा त्याचा आधारस्तंभ आहे. मूल्य निर्मिती करण्यासाठी म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन करण्यासाठी त्याच्या वाढीला म्हणजे रिसोर्सेसच्या वाढीला चालना देणं फार महत्त्वाचं आहे. व्यवसायाला इतर स्पर्धकांपेक्षा वेगळेपणा मिळवून देण्यासाठी रिसोर्सेस हे मौल्यवान, रेअर, इनएमिटेबल आणि ऑर्गनायझेशनसाठी ऑपरेशनल असणं फार महत्त्वाचं आहे. ओके, म्हणजे अर्पिता तू जे सांगतेस तर ते पेपरवर एकदम परफेक्ट दिसतं, पण बऱ्याचदा होतं काय की ती प्रत्यक्ष इम्प्लिमेंट करताना बरीच आव्हानं समोर येतात. तर ही आव्हानं नेमकी कोणती असतात आणि कंपनीनं त्याच्यावर मात कशी करायची? रिसोर्सेस जेव्हा आपण आयडेंटिफाय करतो तर ते व्यक्तिनिष्ठ असू शकतात, म्हणजे सब्जेक्टिव्ह असू शकतात. एका व्यक्तीला एखादा रिसोर्स वाटत असेल तो दुसऱ्या व्यक्तीला वाटेल असं नाही. तर त्याच्यावर व्यवस्थित चर्चा व्हायला हवी आणि त्याच्यावर काम करणं महत्त्वाचं आहे. शिवाय सतत बदलणाऱ्या गोष्टी असू शकतात किंवा तुमचा स्पर्धक जर एखादी गोष्ट करू शकला, प्रतिकृती किंवा कॉपी करू शकला तुमच्या गोष्टी, तर तुम्ही नक्की प्लॅन बी काय असणार आहे ह्याचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. तुमच्यामधलं नाविन्य जपून ठेवणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये योग्य गुंतवणूक करणं महत्त्वाचं आहे. बौद्धिक संपत्तीचं जतन करून ठेवणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर काही भागीदारी करणार असाल तर ते एक्सक्लुझिव्ह ॲग्रीमेंट्स कसे करता येईल ह्याचा विचार केला पाहिजे. आणि या सगळ्याच्या वर
चपळपणा आणि अनुकूलता फार महत्वाची. आता सतत ग्राहकांच्या गरजा ज्या बदलत असतात त्या समजून घेणं आणि त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. अशा पद्धतीने जर विचार केला तर तुम्हाला योग्य रिसोर्सेस आयडेंटिफाय करता येतील. आता समजा एखाद्या व्यक्तीला फराळ करण्याचा बिझनेस किंवा मसाल्याचा बिझनेस किंवा बेकरी बिझनेस करायचा आहे, तर तो त्याचे रिसोर्सेस कसे ओळखणार आणि ते व्हॅल्युएबल आहेत का किंवा कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज मिळवून देणार आहेत की नाही ह्याचा कसा विचार करणार हे बघू. तर तो पारंपरिक कृतीचा उपयोग करतोय का आणि जे सिक्रेट आहे, जे साधारणपणे कॉपी करायला अवघड आहे, असं जर असेल तर ते योग्य आहे रिसोर्स. त्याच्यानंतर तो कस्टमाइज्ड गोष्टी देणार आहे का, तर तरी सुद्धा ते रिसोर्स असू शकतं. त्याच्याकडे असलेला स्टाफ किती एक्सपिरियन्स्ड आहे आणि त्याची चव गोष्टींची तीच राहतीये ना पुन्हा पुन्हा, हे सगळं महत्वाचं आहे. त्याच्या गोष्टी टिकून राहण्यासाठी कशा योग्य आहेत याचा सगळ्याचा विचार केला पाहिजे. त्याने एखादा ब्रँड अँबॅसेडर त्याला निवडता येतोय का किंवा त्याला एखाद्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म थ्रू त्याचं प्रोडक्ट प्रमोट करता येतंय का, या सगळ्याचा त्याने जर विचार केला आणि या रिसोर्सेसवर योग्य वेळी त्याने जर इन्व्हेस्टमेंट केली तर तो बिझनेस कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज मिळवू शकतो. या संपूर्ण एपिसोडमध्ये अर्पिता तू संसाधनं म्हणजेच रिसोर्सेस आणि कॅपॅबिलिटीज म्हणजे क्षमता याविषयी अगदी डिटेलमध्ये बोललीस तू. आणि हे खरोखर महत्त्वाचं आहे, कारण बऱ्याचदा कुठल्याही व्यावसायिकाकडे काय नाहीये हेच तो बघत असतो, पण स्वतःच्या क्षमता आधी ओळखल्या पाहिजेत आणि त्या जर ओळखून त्या मॅप करून रिसोर्सेस मॅप करून जर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग तू म्हणतेस तसं केलं तर बिझनेस हा नक्की ग्रो होऊ शकतो आणि ती ग्रोथ जी आहे ती सस्टेनेबल राहू शकते. ये श्रोते हो, भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या विषयावर बोलायला. बाकी बिझनेसची बाराखडीचा नवीन एपिसोड हा दर बुधवारी रात्री 8 वाजता सगळ्या लिडिंग प्लॅटफॉर्म्सवर इन्क्लुडिंग यूट्यूबवर रिलीज होत असतो. त्याच्यामुळे नक्की तुम्ही अजून जर सबस्क्राईब केला नसेल आमचा पॉडकास्ट तर नक्की करा, म्हणजे प्रत्येक नवीन एपिसोडचं नोटिफिकेशनही तुम्हाला मिळत जाईल. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. ऐकत रहा बिझनेसची बाराखडी पॉडकास्ट. Disclaimer. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guests, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.